नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्याचा विश्वास उत्पादनातूनच निर्माण होतो आणि जेव्हा उत्पादनाचे परिणाम उत्कृष्ट येतात तेव्हा तो विश्वास अधिक दृढ होत जातो. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मरडसगावमध्ये आणि आज आपण जे अमृत बीज प्रक्रिया किट आहे पाटील बायोटेकची, याचं आपण हळदीच्या बेणे प्रक्रियेसाठी वापर करणार आहोत. आज तुम्ही शेवटपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा. मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी एक रियालिटी चेक दाखवणार आहे की गतवर्षी म्हणजे गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी 1 एकरसाठी आपल्या अमृत बीज प्रक्रिया किटचा वापर केला होता. त्याचे रिझल्ट त्यांना कसे मिळाले आणि त्या रिझल्ट मिळाल्याच्या नंतर त्यांनी यावर्षी 2 एकरसाठी अमृत बीज प्रक्रिया किटचा वापर करायचा ठरवलेला आहे. आपण ते पण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. मित्रांनो, बीज प्रक्रिया किट जी आहे पाटील बायोटेकची अतिशय सुंदर अशी ही किट आहे. यामध्ये जवळपास आपल्याला 4 औषधी मिळतात. त्यामध्ये पहिलं जे औषध आहे ते आपण पाहू शकता या ठिकाणी. हे NPK कन्सोर्शिया आहे. यामध्ये 3 प्रकारचे बॅक्टेरिया येतात, त्याचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. त्यामध्ये अझाटोबॅक्टर, PSB आणि KSB हे तिन्ही प्रकारचे बॅक्टेरिया जवळपास 50 ते 60 लिटर पाणी घेतलेलं आहे 1 टाईममध्ये. हे आपण त्या ठिकाणी 250 ml औषध आहे NPK कन्सो. त्यानंतर त्यासोबत आपल्याला भेटतं हे ह्युमॉल गोल्ड म्हणजे ह्युमिक ॲसिड, ते आपण या ठिकाणी टाकतोय. तिसरा आहे वॅमिझोन म्हणजेच मायक्रोरायझा, ज्याने की आपल्या मुळांची सुदृढ वाढ आणि चांगल्या प्रकारे सशक्त अशा मुळांची वाढ या औषधामुळे होते. आणि शेवटचं जे आहे, ज्या हानिकारक बुरशी आहेत आपल्या जमिनीमध्ये त्याला रोखण्याचं काम हे ट्रायकोगार्ड आहे. याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आपल्याला मिळतो. अशा प्रकारे द्रावण आपल्याला मिक्स करून घ्यायचे. एकजीव द्रावण झाल्याच्या नंतर जवळपास 10 मिनिट आपण बेने या द्रावणामध्ये भिजत ठेवणार आहे. बुडवून ठेवल्याच्या नंतर 10 मिनिटांनी हे पाहू शकता. पूर्णपणे असं भिजलं पाहिजे. जवळपास 10 मिनिट आपण यामध्येच ठेवणार आहेत असं, आणि 10 मिनिटाच्या नंतर आपण हे बेन लागवडीसाठी काढणार आहे. नमस्कार शेतकरी. माझं नाव ओमकार गोपाळ भुसनर, राहणार गोपा, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. आपण गेल्या वर्षी अमृत किट वापरलेली आहे आणि आपल्याला गेल्या वर्षी चांगल्या प्रकारचा रिझल्ट आला. आणि ज्यावेळेस 1 महिन्याच्या नंतर आपण उगवशक्ती झाल्यावर आपण त्याची मुळाची वाढ बघितली जमिनीतली उकरून, तर मुळाची वाढ जवळपास चांगल्या प्रमाणात वाढ झाली की दुसऱ्या बीज प्रक्रियेपेक्षा ह्याची औषध जर्मिनेशन केल्यामुळे ह्याची मुळाची वाढ जास्त लांब आणि चांगली झाली. आणि शेवटी आपल्याला उत्पन्नामध्ये ॲव्हरेजमध्ये बी चांगला फरक पडला आणि जवळपास 40 जवळजवळ ॲव्हरेज मिळालं.